हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। पैठण तालुक्यातील बिडकीन जवळ एक छोटंसं गाव आहे जैनपूर म्हणून। त्या ठिकाणी गट नंबर 61 यांची वडिलोपार्जित जमीन हे शेतकरी आहेत तिथले। या शेतीचा न्यायालयात वाद चालू आहे। वाद चालू असताना कायदेसर महसूल अधिनियमाप्रमाणे दोनदा लीज पेंडन्सी दाखल करून दुय्यम निबंधकाकडे दाखल असताना सुद्धा त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी तलाठी यांनी आर्थिक व्यवहार करून त्या जमिनीचा फेर घेतला। त्याच्यानंतर दुय्यम निबंधक पैठण जे आहेत त्यांनी खरेदी करताना खरेदी खताच्या मजकूरमध्येच उल्लेख केला आहे की या जमिनीचा वाद न्यायालयात चालू आहे। असे असताना सुद्धा त्यांनी रजिस्ट्री केली आणि मंडळ अधिकारी तलाट्यांनी खरेदी खत केलं। दोनदा त्यांच्याकडे लीज पेंडन्सीची सूचना सुद्धा दिलेली आहे। यात भरपूर आर्थिक व्यवहार झालेला आहे। जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश केले होते की भाई कोणताही फेर पेंडिंग ठेवू नये असे तलाट्याला आदेश होते, पण त्यामध्ये जे नियमात आहेत ते घेण्याचे सांगितले होते। पण तलाठी मंडळ अधिकारी लोकांनी काय केलंय, त्या आदेशाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून जे सगळे न्यायालयीन पेंडिंग होते ते सुद्धा घेणं चालू केलं। म्हणून आम्ही एक प्रत याची महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना एक दिलेली आहे, एक मुख्यमंत्री साहेबांना पाठवलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जर 21 दिवसात ते कारवाई करत नसतील संबंधित मंडळ अधिकारी तलाठी आणि दुय्यम निबंधक यांच्यावर गुन्हा दाखल करावा। कारण काय आहे की त्यांच्याकडे आम्ही गेलो तर ते म्हणते अपीलमध्ये जा, पण अपीलमध्ये जाण्याने काय होतं का अशिक्षित शिकलेले नाही आहे शेतकरी आणि त्यांना न्याय मिळायला खूप वर्ष जातात। आणि दुसरी गोष्ट, न्याय व्यवस्था ज्या ठिकाणी बसलेली आहे त्या ठिकाणी काम वाढतं, तर यांचे मुलं मोठे होतं यांना न्याय मिळणार नाही। आज तलाठी इथं चुकी करतो आणि 20 वर्ष यांना शिक्षा मिळते, त्याला काही अर्थ नाही आहे। म्हणून त्यांच्यावर आज गुन्हा दाखल व्हावा आणि गुन्हा दाखल होऊन नंतर चौकशी करा आणि त्वरित निलंबित करण्यात यावे म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं आहे। 21 दिवसात कारवाई नाही झाली तर दलित मुस्लिम ओबीसी विकास संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आमरण उपोषणांना या शेतकऱ्यासोबत आम्ही बसणार आहे। 10 एकर जमीन आहे। करून जे अधिकाऱ्यांनी जे कागदपत्र तयार केलेले याच्या पाठीमागे कोण आहे आणि जमिनीवर ताबा कोणाचा आहे? जमिनी यांची जे ताबा यांचा ते बिना ताबा रजिस्ट्री झालेली आहे ते जमिनीवर आतापर्यंत काही आलेले नाही आहे। हे कसतात जमीन मालक आहेत, वडिलोपार्जित जमीन आहे त्यांची। यांची जी एक जाऊ आहे तिचा वाटा आहे त्याच्यामध्ये, तिनं तिच्या वाट्याच्या नावावर सर्वच जमीन विकून टाकली। तिचे खोटे कागदपत्र बनवले, खोटा वारस लावला, खोटे फेर घेतले, त्याच्या न्यायालयात आमचा वाद चालू आहे। मीरा नाव आहे ना, कडूबाई अंबादास गरड। नाही, त्यांनी विकली दुसऱ्याला आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस जाहीर प्रकटन आलं होतं आम्ही आक्षेप दाखल केलेला, त्या व्यक्तीला जाऊन भेटलो आम्ही का तू आमच्या याच्यात वाद आहे तू घेऊ नको, तरी त्यांनी ती जमीन घेतली। त्यांनी सांगितलंय की आम्ही याची चौकशी करून तुम्हाला कळवतो। अयूब खान।